श्री स्वामी समर्थांच्या मठांविषयी. परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज 1856 मध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यावेळी 1857 च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीखाली भारतीय जनता चिरडून गेली होती. असंख्य वीरांना भारतमातेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करताना इंग्रजांच्या अमानुष छळाला, फाशी, जन्मठेप, हत्या किंवा तोफेच्या तोंडी बळी पडावे लागे. लोकार्थिकदृष्ट्या दुर्बल, धार्मिकदृष्ट्या अवमानित झाले होते. अशा खडतर प्रसंगी श्री स्वामी समर्थांनी 22 वर्षांच्या वास्तव्यात 1856 ते 1878 लोकांचा गेलेला आत्मविश्वास परत आणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पात्रता व आत्मविश्वास पुन्हा प्रस्थापित केला. त्यांनी विश्वसंचलनाचे कार्य तेथूनच सुरू केले. मठांचा उद्देश. दत्त संप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामींनी अनेक शिष्यवर तयार केले. हिमालयात संचार करीत असताना देवलग्राम येथे व मोगलाईत राजुरी गावी त्यांनी मठस्थापना केली. यावेळी त्यांनी उपदेश केला की मठाचा उद्देश मठात वेदशास्त्र चर्चा व्हावी, संसारी लोकांच्या पोटी दया उपजावी, प्रेमबुद्धी वाढावी, गुरुसेवा व्हावी, भजन, कीर्तन, प्रवचन चालू असावे, धर्मजागृती व्हावी आणि लोक सन्मार्गाला लागावेत हे मठाचे कार्य होय. म्हणा श्री स्वामी समर्थ.